मुझे जो सही लगता है मैं करता हूं, वो चाहे भगवान के खिलाफ हो, समाज के खिलाफ हो, पुलिस कानून या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यों हो। आता सटकलीये अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही, त्याला 2009 ला कुठे गेला होता? आता जर परत आवाज आला ना, तिकीटच कापून टाकेल. अजित पवार म्हणतात मला बाद झाला लाड, आवाज करायचा नाही. ती विजय शिवतरे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतरे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ. अधिकार तुमच्या ते गिरीश महाजन म्हणले आता बारामतीलाच येतील, जे बारामतीला दाखवतो. बारामती काय अशी कशी आहे? अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही. ती आता हर्षवर्धन पाटील, त्याला तर काय कळतं का नाही कुणाला माहिती. त्यानं तर 75 वर्षाच्या आईलाच जिल्हा परिषदेची उमेदवारी. काय चंद्रावर गेला का काय रे? आता एवढी भाषणं करून माझ्या समोरच डुलत आलाय. रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते, म्हणले त्याच्या खोलात गेलो, रेल्वे स्टेशन कधी झालं? हे ज्या वेळेस चहा विकत होते तेव्हा ते रेल्वे स्टेशनच नव्हतं. आता कपाळ माझं. चाय पे चर्चा, मन की बात. कशाची चाय पे चर्चा? शेतकरी मारायला लागलं कसलेला चाय पे चर्चा? आता काय दिल्लीच्या देठापासून ओरडताय? त्याला 2009 ला कुठे गेला होता? त्यालाच तिकीट दिलं होतं आणि मीच होतो. आता मी पण शेती करायचो तेव्हा अंडी गोळा करत होतो कोंबड्याची. आता ती सांगू, मी कोंबड्याची अंडी गोळा करत होतो. काय करायचं का? अरे तुझ्या बापाचं तुला स्मारक 5 वर्षात करता आलं नाही, तिथं अयोध्येला जाऊन काय करणार? तुम्हाला समजावं म्हणून बाप सांगितला. शहरी भागातल्यांना समजण्याच्या करता त्यांना त्यांच्या वडिलांचं स्मारक करता आलेलं नाही 5 वर्षात. हे काय तिथं जाऊन अयोध्येला मंदिर बांधणार आहे? और रामगिरी बंगल्यावर साप निघाला. उद्या मुख्यमंत्र्याला चावला असता तर काय झालं असतं? श्रद्धांजली व्हायची वेळ आली असती. काय चाललंय काय? की कोबरा होता का आणखीन काय होतं माहिती नाही. सरकार लगे इन्क्वायरी करतो. तू काय काळजीच करू नको. परत तूच सांगायला येशील नको राव दादा, फारच त्यांना त्रास होतोय. तसलं सांगायला येऊ नको. आता जर कोणी घोषणा दिली त्याला तिकीटच देणार नाही. गा बसा. तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. साहेब सबुरीने घेतात, मी वेगळ्या
जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ. त्याच्या काय बापाच्या घरचं आहे काय? दादाच ओव्हर इमोशनल. त्याला कधी ते सांगायला होतं बाज दादा. म्हणजे आमच्या घरात कोणी आजारी असलं तर दादा हॉस्पिटलमध्ये आला तर गॅसवर असतो तो. बापरे. म्हणजे त्याला तो जात पण नाही आत हॉस्पिटलमध्ये रूममध्ये किंवा ICU मध्ये. त्याला नाही झेपत हे सगळं दादाला. म्हणजे काय आम्ही पण माणसं आहेत ना. तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला काही भावना बिवना आहेत का नाही? हे बरोबर नाही. गेले ते दिन गेले